नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय। शेती कामांसाठी गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती हा निर्णय घेण्यात आल्यानं धरण, तलाव किंवा जलस्रोतांमधून गाळ काढण्याचं काम हे जिकिरीचं होणार असलं तरी ज्या ठिकाणी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, जिथे नदी नाले आणि तलाव कोरडे आहेत, तिथे शेतकऱ्यांना तातडीनं गाळ काढता येईल। त्यांना गाळ काढण्यासाठी सरकारला कोणतंही शुल्क देण्याची गरज नाही। त्यांना फक्त वाहतुकीचा खर्च करावा लागेल। हा गाळ शेतात टाकल्यास तुमची शेती सुपीक होईल आणि शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा देखील होईल। शेती कामांसाठी गौण खनिजांवरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करत असताना दिली। यापुढे शेततळं, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा, शेतरस्ते यासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत काढून नेता येईल। सरकारकडनं परवानगीसाठी त्यांना एकही रुपया देण्याची गरज नाही। एका साध्या अर्जावरती शेतकऱ्यांना तलाव, धरण किंवा इतर जलस्रोतातून गाळ काढता येईल आणि बरड ठिकाणावरनं माती नेता येईल, परंतु त्यासाठीचा अधिकार अर्थातच महसूल खात्याकडे राहणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांसाठी ही खरंच आनंद वार्ता म्हणावी लागेल। जर तुम्हाला धरणांमधील, तलावांमधील गाळ हवा असेल तर त्यासाठी कुठलीही रॉयल्टी देण्याची आता गरज नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।